जय महाराष्ट्र मित्रांनो, मी संदीप आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपण चॅलेंज घेतलेला आहे की 30 दिवसामध्ये 30 मिनी ब्लॉग्स बनवायचे आणि आजचा जो दिवस आहे ना तो दिवस आहे की तिसरा. आणि जर मागचे 2 व्हिडिओ पाहिला नसेल ना तर नक्कीच आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती जावा, मागचे 2 व्हिडिओ बघा आणि लाईक करा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जरा फॉलो पण करा. भाई तुमच्या भावाला जरा महाराष्ट्रभर फेमस व्हायचे, जरा लवकर करा. बघा त्या लेवलचे पण व्हिडिओ आहेत. व्हिडिओ नाही आवडला तर फॉलो करा. सकाळी सकाळी झालं होतं कस्टमर चालू, कारण सकाळी आम्ही 9 वाजता दुकान खोललं. आज होता रविवार आणि गर्दीच पाहता म्हणताना गर्दी खूप होती, त्यामुळे मला पण कस्टमर करावं लागले. मी पण 4-5 कस्टमर केले आहे. बघा काका आणि काकी मोबाईलमध्ये साडी बघतात आणि त्याचा जो नातू आहे का मुलगा आहे का माहिती, तो पबजी खेळतो भारी भारी. आता नंतर जो आहे तो मंगेशने पण गिराई केला. मंगेश पण पाहता येईल तुम्हाला. मंगेशने पण थोडासा बस्ता वगैरे केला, बस्ते पण आले होते बरेचसे. त्याने पण कमीत कमी 20-25 साड्या घेतल्या. ते पण चांगल्या रेंजमध्ये घेतल्या, चांगल्या क्वालिटीमध्ये घेतल्या. नक्कीच आपलं जे आज शॉप आहे ना ते मी सांगून देतो. आपलं शॉप आहे, आपलं साड्यांचं दुकान आहे आणि साड्यांच्या दुकानामध्ये ना आज रविवार होता, खूप गर्दी होती, फार अशी गर्दी होती म्हणजे रविवारचं काय सांगू तुम्हाला. पण आम्हाला जेवायला पण टायमावरती नाही भेटला जेवायला. गर्दी पाहताच येईल तुम्हाला, गर्दी पण तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे काय नाही आहे ते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अशी फुल गर्दी होती, त्यामुळे मला पण जास्त वेळ व्हिडिओ काढायला वगैरे नाही भेटला. आणि हे बघा छोटीशी इंस्टाग्रामवर ते फेमस साडी जी आहे ते म्हणते की मला पण फार आवडली, मी पण घेणार आहे मम्मी. नंतर झाला मंगेश हात थोडंसं त्यांचं बिलिंग चालू होतं, त्यामुळे ती इकडे तिकडे फिरत होती, त्यामुळे मंगेशने घेतला आणि बाळा जा म्हटला, मला बसायचे, तू इथून हाल लवकर जा, तुझी मम्मी चालली आहे पळून. हे बघा आमच्या दुकानातला असा एक नमुना आहे की गेले 4 वर्ष झालं दुकान कापड लाईनमध्ये साडीचं ही करतोय, पण ह्याला घडी कशी मारायची ते माहित नाही. साडीची उलटी घडी मारले. त्याला नंतर सांगितल्यावरती तो खोडला आणि बोलला, हसत होता, भाऊ माफ करा, चुकून झाला. आता काय सांगू, याला 4 वर्ष झाले आणि घडी मारायला येत नाही. काय सांगू, आमच्या दुकानात पण असे नमुने भरलेले आहेत ना, काय सांगायला. त्यानंतर दुसरा बस्ता आला. दुसरा बस्त्या पण असे बस्ते बरेचसे होते, ते बरेचसे बस्ते लग्नासाठी आणि होलसेल रेटमध्ये घेऊन जातात, ते कमी रेंजमध्ये घेऊन जातात आपल्याकडून. त्यामुळे आपल्याकडे खूप अशी गर्दी बसतेच. नेहमी सीझनला असतं, ऑफ सीझनमध्ये नसतं. काय काय सांगू तुम्हाला. त्यानंतर गिराईक चालूच होतं. आणि हे बघा, अरे भाई यांना सांगा रे कोणी, अरे हे गट्टू आम्ही साड्यासाठी तुलेले असते, त्यांना साड्या वेअर करायसाठी, हे तुम्ही गाडा करून खेळू नका रे. बस मंडळी आता काय सांगू, लहान मुलांना पण अशी मस्ती करतात, हे डोसक्यावर घेऊन चालले. अरे भाई भाजीपाल्याचं हे नवर टोपलं ते. अरे भाई गट्टू आहे रे ते, बसायचं आहे. अरे बसा तुम्ही, खेळता कशाला असं गोड करता, खराब व्हायचं. गर्दीमुळे मला पण गिराईक करावं लागलं. काका तर साड्या बघून वैतागून झोपेच गेलता पाठीमागे. बायाला म्हणला बघा तुमचं तुम्हाला. आता महराज भाई शायरी एखादा होने दो. सब कुछ इस दुनिया में मिल जाता है संदीप भाई, फकत वो शख्स नहीं मिलता जिससे सच्ची मोहब्बत हो. खराब प्रेमात डुबलेला माणूस जर बघायचा असेल ना तर आमच्या दुकानात या, महराज साहेबाला भेटा, सांगतील प्रेम काय असतं ते. तुम्ही शायरी तर ऐकलीच असेल. शायरी आवडली तर भावाला जरा सपोर्ट करा भाई, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा भाई. करा जरा लवकर करा, कारण काय पण जे भाई तुम्ही जर फॉलो करसाल तर मला व्हिडिओ बनवायला फार मजा येईल. लाईक करसाल तर मला फार मनाला चांगलं वाटेल. त्यामुळे फॉलो करा. ते दिवस आहेत, ते दिवसामध्ये पाहू आपण किती